नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काय। जे पाहिले तेच दाखवणारे या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2018 ची निवडणूक अंतिम टप्पा गाठून मतदान प्रक्रिया शांततेत झाली। उद्या सकाळी मतमोजणी चालू। सांगली महानगरपालिकेसाठी 62% मतदान झाले असून 20 प्रभागात 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात उतरले। 78 जागांसाठी मनपामध्ये नगरसेवक म्हणून निवडून जाण्यासाठी एनकेन प्रकाराने उमेदवारांनी बाजीपणाला लावली असून त्यांचे भवितव्य बद्धपणे झाले आहे। त्याचा उद्या निकाल बाहेर येणार असून देशातील व राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजपाने 78 जागांसाठी उमेदवार उभे केले असून त्यासाठी सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांनी आघाडी केली आहे। कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे नेते सांगलीत तळ ठोकून बसले होते, परंतु सांगलीकर जनता कोणाला सत्ता देणार हे उद्या ठरणार आहे। या सर्व प्रक्रियेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, अपक्ष आघाडी, जिल्हा सुधार समिती व अन्य पक्षांनी आपले उमेदवार उभे केले, त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे। यासाठी सर्व 451 उमेदवार देवपाण्यात ठेवून बसल्याचे दिसते, परंतु पॅनल पद्धत असल्याने प्रत्येक प्रभागात 4 तर काही प्रभागात 3 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। बऱ्याच ठिकाणी मतदारांना मतदान प्रक्रिया काही समजू शकली नसल्याने दिसेल ते बटन दाबल्याने क्रॉस मतदान झाले असल्याचे स्पष्ट होत आहे। तरी आवाज मीडिया टीमचा अंदाज यावेळी सत्ता पालट होणार असल्याचे खरे ठरणार आहे। कोण कधी बघितलं तेव्हा हे करत पुढं पुढं तर मागे सरकार मधीच येतं काय लोकांना आता हां सर सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं मतदान अतिशय उत्साहानं सुरू आहे आणि मला खात्री आहे की या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने उभी केलेली आघाडी ही निश्चितच मतदानात आघाडी येईल आणि पुन्हा एकदा या शहराची सेवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून करतील। मला खात्री आहे की या शहरातल्या जनतेचा कौल पाहता 60पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मिळतील। ओके।
ओके. ओके. जरा स्पेशल वर्क करून द्या. तुम्ही जरा सगळे ग्रुपनं फिरायला लागले. काढायचा प्रयत्न करा. नंतर काय प्रॉब्लेम नाही ना. नाही